लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळेच राज्य सरकारने 6 आणि 7 मार्च या 2 दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 269 शासन निर्णय जारी केले आहेत। 7 मार्च रोजी 173 शासन निर्णय तर 6 मार्चला 96 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत। यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय, राज्य उत्पादन शुल्क सारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना, कोकणातील काही योजनांना मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय यांचा समावेश असल्याचं कळतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेपकडून। वेदांत, अवघ्या 2 दिवसात 250हून जास्त निर्णय घेण्यात आलेले आहेत। हो सौरभ, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि याचाच विचार करत जे काही प्रलंबित शासन निर्णय होते ते सर्व शासन निर्णय हे 6 आणि 7 मार्चला राज्य सरकारकडून जारी करण्यात आले। जसं तू सांगितलं, आकडा आहे जवळपास 2 दिवसात 269 शासन निर्णय जारी करण्यात आले। 6 मार्चला 96 शासन निर्णय तर 7 मार्चला 173 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत। यामध्ये पदस्थापना असतील किंवा कोकणातील योजनांसंदर्भातील GR असेल, त्यासोबतच निधीची पूर्तता, निधी वितरणाचे शासन निर्णय असतील, या अधिकाधिक शासन निर्णयाचा यामध्ये समावेश आहे। आपल्याला माहिती आहे, अधिवेशनानंतर 6 आणि 7 मार्चला हे GR यासाठी, कारण 8, 9, 10 मार्च या सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर सोमवार मंगळवार हे 2 दिवस मिळू शकतात आणि या सोमवार मंगळवारमध्ये मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षित आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारे शासकीय कामात खंड पडू नये किंवा जे प्रलंबित कामं आहेत राज्य सरकारची ती तातडीनं पूर्ण करता यावी, त्या दृष्टिकोनातनं या सगळ्याचा विचार करत या शासन निर्णय जारी करण्याचा धडाका राज्य सरकारकडनं लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारे एकाच दिवसात साधारणपणे 173 शासन निर्णय जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता अपेक्षा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीसुद्धा काही रखडलेल्या काही गोष्टी असतील, रखडलेले राज्य सरकारचे निर्णय असतील, ते या सोमवार मंगळवारमध्ये घेतले जातील। सौरभ, बरोबर वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।